बल्लारपूर शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तिलकवाड येथे WCL कॉलनी हेल्थ क्लब मैदानात लोकमान्य टिळक गणेश मंडळात बाप्पाची स्थापना करण्यात आली। पुजारी म्हणून प्रशांत मेडपल्लीवार यांच्याकडे बाप्पाच्या 10 दिवसाची पूजेची जबाबदारी सोपवण्यात येते। या गणेश स्थापनेचं वैशिष्ट्य म्हणजे वर्ष 2002 मध्ये तिलकवाडीतील एका व्यक्तीच्या घरी चुलीसाठी आणलेल्या लाकडामधून गणेशाची मूर्ती प्रकट झाली होती। या अद्भुत घटनेनंतर मंडळाची स्थापना झाली आणि त्याला लोकमान्य टिळक गणेश मंडळ असं नाव देण्यात आलं। तेव्हापासून दरवर्षीप्रमाणे बल्लारपूर शहरातील तिलकवाड येथे WCL कॉलनी हेल्थ क्लब मैदानात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। लाकडं आणली होती चुली करता स्वयंपाकाकरता, तर लाकडाचं खोड फोडलं तर त्या खोडामध्ये गणपतीची अक्षरशः एक मूर्ती निघाली। ज्याच्या घरी मूर्ती निघाली त्यांचं म्हणणं असं की तो गणपती आमच्या घरात निघाला, त्या गणपतीची आम्ही स्वतः स्थापना करणार, आम्ही त्याची पूजा करणार। त्या लोकांनी तो गणपती ठेवून घेतला। मग दुसऱ्या वर्षी ते लोक रिटायर्ड झाले, त्या लोकांनी क्वार्टर सोडून गाव सोडून ते लोक निघून गेले। मग आमच्या कॉलनीच्या लोकांचं म्हणणं असं झालं की बा आता इथं साक्षात गणपतीच प्रगटले लाकडाच्या खोडामधून, तर मग आता आपण इथं गणेशोत्सवाची प्रथा चालू करू। मग त्या वर्षीपासून आम्ही इथं गणेशोत्सव साजरा करत आहोत। असे उत्सव साजरा करून आम्हाला 25 वर्ष जवळजवळ झालेले आहे। आज अनंत चतुर्दशी प्रीत्यर्थ गणेशाचं विसर्जन आहे। कार्यकर्ता हूँ यहाँ का लोकमान्य टिळक गणेश मंडल हमारा है ये। धन्यवाद। अच्छा, आपण आता सरांना विचारूया। सर परिस्थिती अशी होती की म्हणजे विवाह सोहळा असता हॉटेलमध्ये, विवाह सोहळ्यामध्ये लाकडी आणली, त्या लाकडामधून खोडामधून गणपती प्रकट झाले म्हणून स्थापना केली गेली। त्या स्थापनेच्या आमच्या घरच्यांनी रिटायरून चालले केलं। त्यानंतर गणपतीची स्थापना करावं म्हणून आमच्या मंडळाचा विचार होता। आज गेल्या 25 वर्षापासून मंडळ हा व्यवस्थितपणे सगळे संस्कृती आणि सगळे जपून आपण या मंडळाचे सेवाभावाने सगळे सदस्यगण, आमचे मंडळाचे अध्यक्ष, आमचे कार्यकर्ता आणि आमचे मंडळाचे पुजारी प्रशांत मेडपल्लीवार सगळे सदस्य आपल्या सगळे कार्य करतात आणि मंडळाला व्यवस्थित सुरळीत चालवतात। आणि आज अनंत चतुर्थी असल्यामुळे मंडळाचं आज विसर्जन आहे। सगळ्या कायद्याने आणि सगळ्या व्यवस्थेने प्रशासनाने जे कायद्याचं आम्हाला काम केलेलं आहे त्या व्यवस्थित आम्ही सुरळीत विसर्जन करायला करू शकतो। वाटतं सरांना विचारू, तुमच्या मंडळामध्ये किती लोकांचा मंडळ आहे? आमचा मंडळ आहे 25 जणांचा मंडळ आहे। लहान छोटे मोठे मुलं पकडून नाव सांगा। मुलं आहे ना, आमचे प्रवीण अण्णा आहे, प्रशांत भाऊ आहे, रुपेश आहे, राहुल रामटेके आहे, संदीप वाटकर आहे, मी आहे, भूषण पिंपडकर आहे, लवकुश दिनकर आहे आणि गोविंद आहे, भारत आहे, दिलीप आहे, पुष्कळ जण आहे आणि आमचा मेन पुजारी कौशिक आहे। हा मूर्तीची देखभाल करते सगळी, सकाळपासून मूर्तीला हार दुर्वा या सगळ्या गोष्टी हा करते। आता इतके 10 दिवस गेले, कशा प्रकारे खूप छान व्यवस्थित गेले, खूप छान व्यवस्थित गेले। महाप्रसाद केला, महाप्रसाद पण छान झाला आहे। पाणी नाही आला त्या दिवशी, देवाची कृपा, पाणी नाही आला। 10 दिवस मंडळात पूजा अर्चना, भजन, मंडळींचे भजन, टाळ्यांच्या गजरात भक्तिगीतांचा जल्लोष असा उत्साहपूर्ण माहोल असतो आणि शेवटी नाचत गाजत टाळ्यांच्या गजरात आणि जयघोष करत गणरायाला निरोप दिला जातो। मंडळाचा संपूर्ण कारभार भूषण वाटकर, रुपेश रामटेके आणि प्रवीण अण्णा यांच्या नेतृत्वाखाली पार पडतो। या मंडळात प्रशांत मेडपल्लीवार, प्रवीण अण्णा, राहुल रामटेके, रुपेश रामटेके, भूषण वाटकर, संदीप वाटकर, भूषण पिंपळकर, लवकुश दिनकर, गोविंद, दिलीप, कौशिक तसेच अन्य अनेक कार्यकर्त्यांचा समावेश असून मंडळ एकूण 25 सदस्यांचं आहे। गणरायाच्या विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात भक्तगण बाप्पाला निरोप देतात। जनता न्यूज करता योगिता पाटेकर यांची रिपोर्ट, चंद्रपूर।
जय देव